या न्याय द्या, एखाद्या आईला न्याय द्या. एवढी घटना कोणाच्या होती झाली नाही राहिली साहेब. मी गरीब आई होते, मी मोलमजुरी करणारी आई होते. माझ्या लेकाचा वाटोला लावला, वाटोला लावला माझ्या लेकाला शिवता नाही ना. भिवंडी तालुका के पाछापुर में एक युवक की संदिग्ध मौत। परिजनों ने पुलिस समेत लड़की के रिश्तेदारों पर लगाया है हत्या का आरोप। प्रेम प्रसंग में एक नाबालिग लड़की को लेकर भागे युवक की ट्रेन यात्रा के दौरान पुलिस द्वारा पकड़े जाने के दौरान संदेहास्पद मौत हो गई। इस मामले में लड़के के परिवार ने जांच कर रही पुलिस और लड़की के परिवार वालों पर गंभीर आरोप लगाया है। मृतक युवक अनिकेत जाधव उम्र 25 साल पाछापुर का रहने वाला है। इस संबंध में मिली जानकारी के अनुसार भिवंडी तालुका के पाछापुर के अनिकेत जाधव का उनके रिश्तेदारी की एक नाबालिग लड़की के साथ प्रेम प्रसंग चल रहा था, जिसमें दोनों लोग भाग गए थे। इस मामले में लड़की के माता पिता की ओर से दी गई शिकायत के आधार पर वासिंद पुलिस स्टेशन में अपहरण का मामला दर्ज कर लिया गया था। इस जांच के दौरान पता चला कि दोनों दिल्ली में हैं, जिसके बाद वाशिंद पुलिस की टीम लड़की के मामा को साथ लेकर तलाश करने के लिए दिल्ली गई थी। वाशिंद पुलिस की टीम दोनों लोगों को दिल्ली से हिरासत में लेकर राजधानी एक्सप्रेस से कल्याण आ रहे थे। राजधानी एक्सप्रेस मध्य प्रदेश के मुरैना इलाका में पहुंची ही थी कि अनिकेत जाधव ने रेलवे के डिब्बे की शौचालय की खिड़की से कूद गया। मध्य प्रदेश रेलवे पुलिस ने बताया कि खिड़की से कूदने के कारण अनिकेत जाधव की मौत हो गई थी, जिसके बाद शनिवार को अनिकेत जाधव का शव पाछापुर लाया गया, जहां उसके परिजनों द्वारा अंतिम संस्कार कर दिया गया। पुलिस और लड़की के माता पिता पर आरोप है कि मृतक अनिकेत जाधव पिछले 2 महीने से घर से बाहर था। लड़की के परिजन और जीजा सुमित नागवंशी समय समय पर आकर अनिकेत को जान से मारने की धमकी देते थे। लड़की के मामा वाशिंद पुलिस के साथ दिल्ली गए थे। पुलिस के पहरे के बीच अनिकेत शौचालय की खिड़की से कैसे कूद गया, इस पर सवाल उठाते हुए परिजनों ने हत्या का आरोप लगाया है। इस मामले में परिवार ने थाने पुलिस अधीक्षक और राष्ट्रीय मानवाधिकार आयोग में भी शिकायत करके न्याय की मांग की है। अनिकेत की हत्या संदेहास्पद है और क्या वाशिंद पुलिस ने उसे दिल्ली से लाते समय स्थानीय पुलिस में मामला दर्ज किया है? पुलिस बंदोबस्त के रहते अनिकेत ने ट्रेन के शौचालय से कूदकर आत्महत्या कैसे कर लिया? मृतक अनिकेत को मामले में अदालती लड़ाई लड़कर न्याय दिलाया जाएगा। एडवोकेट किरण चिन्ने, महासचिव आरपीआई सेक्युलर के क्षेत्रीय महासचिव। अनिकेतचा भाऊ अनिकेत ज्या दिवशी गेला ते आम्हाला माहिती नव्हतं, परंतु आम्हाला पोलिसांनी एवढा टॉर्चर केला की सांगून फायदा नाही। आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भीक मागायला लावू, तुम्हाला रस्त्यावर आणू, आता आम्हाला माहिती नाही। आम्ही पाया पडलो त्यांच्या, अक्षरशः रडलो तिथशी का आम्हाला माहिती नाही, तरी पण त्यांनी आम्हाला काय असंच केला नाही व्यवस्थित। आणि जास्तीत जास्त वांगडे साहेब, वासिंद पोलीस स्टेशन यांनी तर खूप असं म्हणजे त्यांच्या जोडीला तिचा भाऊ संकेत कांबळे म्हणून आला होता, त्याने माझ्या मम्मीला अतिशय खराब शब्द वापरलेले आहेत। आणि तिचा एक मावशीचा मुलगा तो पोलीस स्टेशनमध्ये येऊन सतत बोलायचा का जिथे भेटेल तिथे मारेल। मग आम्ही जेव्हा गेलो तिकडे तेव्हा तो मुलगा तिथेच होता त्या मुलीच्या जोडीला। मग आम्हाला ही कल्पना नव्हती जी त्यांना मुलीच्या घरच्यांना माहिती होती। मग हे आम्हाला का सांगितलं नाही? आमचा कोणीतरी प्रतिनिधी गेला असता जोडीला पोलिसांच्या। मग ही चुकीची गोष्ट आहे पोलिसांची की जो काही सपोर्ट केला तो त्यांनाच केला, आम्हाला काहीच्या गोष्टीची कल्पना दिली नाही त्यांनी। आणि आरोप असा आहे की पोलीस असताना सुद्धा ही घटना होऊ शकते। आणि तर मला तर एकदम संशयच आहे त्या गोष्टीवरती, कारण जो मुलगा मला बोलत होता सतत की जो भेटेल तिथं मारेल, तो तिथे होताच त्या मुलीच्या सोबत। आम्ही तिथे गेलो, जीआरपी ठाणा मरुना तिथे गेलो होतो, तेव्हा तो तिथेच मुलगा होता। तुमचा काय संशय आहे? असा संशय आहे की त्याला मारला गेलेला आहे। म्हणजे जे पोलीस बोलताय की त्यांनी आत्महत्या केली आहे? नाही, आत्महत्या
केली असं आपण नाही बोल, मी तर असं बोलतच नाही. त्याला एकतर भरपूर टॉर्चर केला असेल. त्याच्या विरोधामध्ये एका अल्पवयीन मुलीबरोबर त्यांनी विवाह केला आणि तिला घेऊन तो बाहेर गेला, अशा पद्धतीचा त्याच्यावर आरोप होता. आणि त्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून मध्य प्रदेशच्या कुठल्या तरी पोलीस स्टेशनला त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि तिथे वाशिम पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. तदनंतर त्यांच्याकडनं जी प्राथमिक माहिती मिळते पोलिसांकडनं, त्यांचं असं म्हणणं आहे की तो ट्रेनमध्ये येत असताना त्याने आत्महत्या केलेली आहे. परंतु एकंदरीत सगळी कायदेशीर प्रक्रिया पाहता पोलिसांनी जिथून त्यांना ताब्यात घेतलं तिथेची जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे तिची पूर्तता करण्यात आलेली नाही. प्रथमदर्शनी आपल्याला दिसते की सगळ्या कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट की तो खिडकीमधून, टॉयलेटच्या खिडकीमधून उडी मारली असा त्यांचा जो आरोप आहे तो मला वाटते तितकासा सिद्ध होणारा दिसत नाही. कारण कोणी खिडकीत गेला, टॉयलेटला गेला आणि खिडकी तोडणं धावत्या ट्रेनची ही सहज शक्य गोष्ट नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद दिसतात. त्याच्या मृत्यूस तपासामध्ये मला वाटते अनेक ठळक मुद्दे स्पष्ट होतील. म्हणून आम्ही आज अशी मागणी केलेली आहे DYSP झालटे यांच्याकडे, निवेदन देऊन त्यांच्या घरच्यांचे, त्याच्या आईने निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या पोलिसांनी मयत अनिकेतला ताब्यात घेतलं त्यांनी कायदेशीर जर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तो मला वाटते फार गंभीर गुन्हा आहे. त्यांचा निष्काळजीपणा आहे आणि कस्टोडियल डेथसारखा हा प्रकार आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणं आणि संबंधितांवर कारवाई होणं हे अपरिहार्य आहे. अनिकेतच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीय तर प्रचंड दुःखी आहेतच, परंतु त्याचबरोबर एका युवकाचा मृत्यू अशा पद्धतीनं अत्यंत संशयितरित्या होणं हे देखील समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट आहे आणि समाजामध्ये प्रचंड असा संताप आहे. DYSP झालटे यांनी अशी कबुली दिलेली आहे की जे कोणी त्याच्या संबंधामध्ये ज्यांनी कोणी निष्काळजीपणा केला असेल का कायद्याचं उल्लंघन, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. आणि म्हणून त्याचा भाग म्हणून आम्ही त्यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे. आणि झालेला अनिकेतचा मृत्यू त्याच्या बॉडीचा वाताहत होऊ नये म्हणून आम्ही त्याचा अंत्यविधी या ठिकाणी केलेला आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की प्रकरण अत्यंत गंभीर आहे, एका युवकाचा जीव गेलेला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जे त्याच्यात कोणी गुन्हेगार असतील संबंधित, ज्यांनी कोणी त्याला टॉर्चर केलं असेल त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करावे. आणि जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये सर्वच सामाजिक संघटना, पक्ष एकत्र येतील आणि मोठा मोर्चा काढण्यात येईल. जोपर्यंत अनिकेतला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहू, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब. बेल आइकन दबाना ना भूलें.